मोरेगावच्या दर्शनानंतर आम्ही निघालो होतो डायरेक्ट जेजुरीकडे. तर नमस्कार मंडळी, मी तुमचा लाडका आदित्य. जेजुरीवर जायच्या आधीचा असा राडा झाला होता असं काय झाल्यावर माझा अवतार तर डायरेक्ट असं झाला होता भाऊ. आदित्य आता एक गोरा होणार होता. जेजुरी गाड्यावर तर आलोच होता आपण. आता एवढ्या लांब पायऱ्या म्हणल्यावर आता जीवच जाणार होता माझा. आणि आमची पब्लिक पाय मस्त एन्जॉय करीत गाड्यावर निघाली होती. आणि आपले छोटे डॉन म्हणल्यावर सगळ्याच्या पुढेच राहायचे भाऊ. आणि आम्ही मामा भाच्या सोबतच राहायचो भाऊ. आत्ताशा अर्धा गड चढला आणि एवढ्यातच पाय दुखायला लागले होते भाऊ. माहित कसं तरी स्वतःला वडत ताडत आणलं भाऊ महाद्वारापाशी. आतमध्ये आलो खंडोबारायाचं एवढं मोठं मंदिर पाहायला भेटलं भाऊ. हे एकदम खतरनाक होतं बरं का. जिकडं तिकडं नुसतं भंडाराच दिसत होतं. पूर्ण मंदिर असं पिवळं होऊन गेलं होतं. मग काय मस्त खंडोबारायाचं दर्शन वगैरे केलं. त्या बंधून मस्त खंडोबारायाला भंडारा उधळून घेतला. गडाच्या दुसऱ्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या भेटीची कलाकृती काढली भाऊ. दाजीने आम्ही मस्त गडाला चक्कर मारित होतो. जेजुरी गडावरून एवढा बरं नजारा पाहायला भेटला भाऊ आपल्याला. गडाची भिंत लईच उंच होती बोई. आपल्या ताईने त्यानं गडावर येले म्हणून लगेच जागरण घालून घेतलं. गडावरून खाली येताना दगडात कोरलेल्या भानुबाईच्या मेंढ्या पण दिसल्या भाऊ इथं. गडावरचं दर्शन वगैरे झाल्यावर आम्ही डायरेक्टली खाली गेलो भाऊ. पण पायाची दुर्दशा लय वाईट झाली होती भाऊ. एवढा पाय चालून एवढी भूक लागली होती ना भाऊ. मग काय डायरेक्ट आलो हॉटेलमध्ये जेवायला. मग काय सर्वजण मस्त जेवायला बसले. तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ लाईक करून घ्या बरं. मंडळी आपली ट्रिप सिरीज पण चालूच राहणार आहे म्हणून फॉलो पण करून घ्या बरं का.